आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती पद्मभूषण डॉक्टर श्याम मुजुमदार सर यांचा सन्मान. मी विचार करत होतो की वेदना अनेकांना होतात समाजामध्ये. आपण दैनंदिन जीवनामध्ये असे अनेक आपल्या डोळ्यापुढे प्रसंग असतात की ज्याच्यामुळे वेदना होतात. पण मला आठवण झाली माऊलींची. कारण करुणा जी असते, नुसतं अरे बापरे ह्या बिचाराला त्रास होतोय, खूप वाईट वाटलं, इथपर्यंत ते थांबले नाहीत. आणि जेव्हा मी विचार करतो की एखाद्याला कोणीतरी एक सफरचंद खाली पडताना त्यानं तो बघतो आणि न्यूटन होतो. दादांना वेदना झालेल्या बघितल्यानंतर तर त्याच्या मनात वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना आली. दादा, मी अनेक नेत्यांना मी ऐकतो भाषणामध्ये करतात बंधू आणि भगिनींनो वगैरे, पण मला असं वाटतं की फक्त स्वामी विवेकानंदांचा हा अधिकार आहे म्हणायला आणि तुम्हाला आहे. कारण खरं बंधू आणि भगिनींनो म्हटल्यावरती असं वाटलं पाहिजे, सगळ्यांनाच हे असं नातं जोपासता येत नाही. As a professor of botany, he knew what symbiosis was. And that idea he has infused in his activity in developing this Symbiosis International University. And since he was from Kolhapur, I'm sure he must have also been inspired by my great-grandfather, Rajshri Shahu Chhatrapati Maharaj, who insisted that education is a base for every development. It's a base to humanize society. And that is how, I suppose, he has entered this field of education, especially when he started his own symbiosis. श्री C.P. राधाकृष्णन यांच्या हस्ते आपण डॉक्टर श्याम मुजुमदार सरांना शॉल. सिम्बायोसिसच्या या विश्वभवन सभागृहात मी अनेक वेळा भाषणे लोकांचीही ऐकलेली आहेत आणि मी स्वतःही दिलेली आहेत. पण आता हा समारंभ खूप आगळावेगळा दिसतो. याचं कारण पूर्वी कधीही इतका हॉल भरलेला नव्हता, इतका हॉल आज भरलेला आहे. अनेक व्यवसाय हे हजारो वर्ष टिकत नाहीत, पण मंदिरं का टिकतात? 12व्या शतकातली मंदिरं का टिकतात? 8व्या शतकातली मंदिरं का टिकतात? 5व्या शतकातली मंदिरं का टिकतात? अभिजित प्रत्येकाला अंतर्मुख करणारा विषय आहे. आणि म्हणून तुम्ही जे मला सुचवलं की विद्यापीठ ही ज्ञानाची मंदिरं झाली पाहिजेत, तरच ती हजारो वर्ष टिकतील. आज जो हा सत्कार सन्मान जो सकाळतर्फे झालेला आहे, हा एक आगळा वेगळा सत्कार आहे. मी केवळ 90 वर्षाचा झालो म्हणून हा संस्कार झालेला नाही. कदाचित थोडंफार 90 वर्षाचा असून सुद्धा उत्साह आहे, ताकद आहे, बोलणं येतं, क्षमता आहे, हा विचार असेल. जी काही मी कॉन्ट्रीब्युशन थोडीफार केली आणि त्यातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक समाजासाठी काही करू शकलो, याच्याबद्दल खऱ्या अर्थानं तुम्हाला माझा सन्मान करावा लागला वाटला. आणि त्यामुळं हा एक दृष्ट्या मी इमोशनल आहे. हा एक्सपिरियन्स मला अपलिफ्टिंग वाटतो. प्रत्येकाला एक प्रश्न पडतो, निदान पडावा. आणि तो प्रश्न आहे
मी कोण आहे? कोहम एका परदेशी विद्यार्थ्यानं त्याच्या अश्रूनं मला कळालं मी कोण. त्या परदेशी विद्यार्थ्याचे अश्रू म्हणजे जणू काय माझ्यावर झालेला अभिषेक होता. आणि त्यातून मला आयुष्याचं प्रयोजन मिळालं, त्यातून मला प्रेरणा मिळाली. आणि मी ठरवलं की इथून पुढे प्राध्यापक पद सोडायचं आणि परदेशी विद्यार्थी आणि भारतीय विद्यार्थी यांच्यामध्ये सलोखा व्हावा, मैत्री व्हावी, संवाद निर्माण व्हावा आणि त्यातून आंतरराष्ट्रीय सलोखा आणि कदाचित जागतिक शांततेचा मार्ग मानवाला सापडला. भारतामध्ये, पुण्यामध्ये आणि सिम्बायसिसमध्ये 85 देशाचे हजारो विद्यार्थी आलेले आहेत. त्या संस्थेचं जे ध्येयवाक्य होतं मोठं होता, वसुधैव कुटुंबकम. हे मी पाहत होतो. हजारो परदेशी विद्यार्थी आणि हजारो भारतीय विद्यार्थी ज्यावेळी एकत्र येतात, इथं ते ध्वजवंदन करतात, आपापल्या देशाचे राष्ट्रीय सण साजरे करतात, त्यावेळी वसुधैव कुटुंबकम झाल्याचा मला आभास होतो. आणि सुदैवाने ही संकल्पना खास भारतीय आहे, याचा प्रत्येक भारतीयाला गर्व वाटला पाहिजे. आणि माझा इथून पुढचा प्रवास मी विद्या स्वाती सगळ्यांना सांगतो की वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये कशी समाविष्ट करता येईल याचे प्रयत्न आपण केले पाहिजेत. एज्युकेशन इज नॉट मार्क्स, डिग्रीज अँड एक्झामिनेशन्स. Education is the building of responsible persons, responsible citizens, kind-hearted persons, and ambassadors of peace and progress. That is the function of education. And in Symbiosis we are doing exactly that.